बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अनोळखी प्रेताची ओळख पटवून अवघ्या 2 दिवसात खुनाचा गुन्हा उघड करण्यात बीडच्या स्थानिक गुन्हा शाखेला यश मिळाले. महासंगम न्यूज सोबत जाणून घेऊया हे प्रकरण नक्की आहे काय. दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी बर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीतील जळगाव तालुक्यातील अंबेजोगाई शिवारात एका शेतात अनोळखी पुरुषाचे प्रेत आढळून आले. प्रेताची पाहणी करून पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालय अंबेजोगाई येथे पाठवण्यात आलं. शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासा झाला की संबंधित व्यक्तीचा मृत्यू मारहाणीमुळे झाला होता. यानंतर बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 299 कलम 103(1) भारतीय न्यायसंहिते अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हा शाखेनं हाती घेतली. CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास वेगाने पुढे नेण्यात आला. तपासादरम्यान मृत व्यक्तीची ओळख स्वप्नील उर्फ चिंगू अशोक ओव्हाळ, वय 30 वर्ष, राहणार रेणापूर, जिल्हा लातूर अशी पटवण्यात आली. या प्रकरणात 4 आरोपींना अटक करण्यात आली. त्यामध्ये गोरोबा मधुकर डावरे, वय 45, राहणार जळगाव, संतोष लिंबाजी मांदळे, वय 34, राहणार लातूर, किशोर गोरोबा सोनवणे, वय 29, राहणार लातूर, अमोल विनायक चव्हाण, वय 26, राहणार नांदेड या 4ही आरोपींना 20 डिसेंबर 2025 रोजी ताब्यात घेण्यात आले असून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत्युमुखी स्वप्नील हा मुख्य आरोपी गोरोबा डावरे यांच्या साडूचा मुलगा होता. दारूच्या सवयीमुळे घरगुती वाद वाढत गेले आणि त्याच रागातून स्वप्नीलला रेणापूरहून जळगाव येथे आणून मारहाण करून गळा ओढून खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावन, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. सध्या या प्रकरणाचा पुढील प्रकाश सपोनी ज्ञानेश्वर कांबळे हे करत आहेत. अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा महासंगम न्यूज. धन्यवाद.